देवाच्या पवित्र वचनाकडे वळूया. आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते आहे वॉक बाय द स्पिरिट, म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये चाला, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला, असा हा संदेश आजचा आहे. आणि या संदेशासाठी जो शास्त्रभाग घेतलेला आहे तो गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 16 ते 25, गलेशियन्स 5 वर्सेस 16 to 25. हा शास्त्रभाग जो आहे तो खूप सामर्थ्यशील आणि परिवर्तन करणारा असा हा शास्त्रभाग आहे. आणि हा शास्त्रभाग गलतीकराच्या पत्रामधून घेतलेला आहे. हे पत्र पावलाने गलतीच्या मंडळीला लिहिलेलं हे पत्र आहे. आणि याच्यामध्ये तो आम्हाला शिकवत आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचं काय महत्त्व आहे. ही जी संकल्पना आहे जी या ठिकाणी या शास्त्रभागामध्ये लिहिलेली आहे, ही संकल्पना आव्हानात्मक आहे आणि त्याचबरोबर ती प्रतिफळात्मक सुद्धा ती आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या विश्वासाच्या जीवनाचा प्रवास आम्ही सुरू करतो त्यावेळेस वेगवेगळ्या आव्हानांना आम्हाला सामोरे जावं लागतं. आणि ज्यावेळेस आम्ही त्या आव्हानांना तोंड देत असतो त्यावेळेस जर का आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर का आम्ही चाललो तर नक्कीच आम्हाला प्रत्येक आव्हानांना तोंड देत असताना परमेश्वर आमचं सहाय्य करणार आहे. तो आमचं त्याच्या आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करणार आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आम्हाला विजयी प्राप्त करून देणार. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की ही जी संकल्पना आहे ती आव्हानात्मक आहे आणि प्रतिफळात्मक सुद्धा आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ज्यावेळेस आम्ही चालतो त्यावेळेस नक्कीच परमेश्वर आम्हाला त्याचा प्रतिफळ दिल्याशिवाय तो राहणार नाही. हालेलुया. म्हणून आजचा जो संदेश आहे वॉक बाय द स्पिरिट, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, तर हे त्याचा अर्थ काय आहे हे आधी आपण समजून घेऊया. आत्म्यात चालणे म्हणजे काय हे समजून घेऊया. तर गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 16 जर का आपण काढलं तर त्यामध्ये त्या 16व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. हे पाऊल असं म्हणत आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजेच पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्या पवित्र प्रभावाखाली चाला असं सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही या विश्वासाच्या जीवनाची वाटचाल करतो त्यावेळेस आम्हाला बायबल सांगतं पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आणि ते चालत असताना आम्हाला या विश्वासाच्या प्रवासामध्ये आम्ही चालत असताना आम्ही जे मार्गदर्शन आहे ते या पवित्र आत्म्याकडून घ्यायचं आहे. जो प्रभाव आहे पवित्र आत्म्याचा त्या प्रभावाच्या खाली तुम्हाला आणि मला चालायचं आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ती फक्त एका वेळचीच नाही. एकदाच फक्त तुम्हाला आणि मला बायबल चालायला सांगत नाही, तर तुम्हाला आणि मला हे सतत करायचं आहे, दैनंदिन हे करायचं आहे. एक जबाबदारी समजून, एक बांधिलकी समजून, एक कमिटमेंट समजून तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, रोज आणि रोज जे आहे ते आत्म्यामध्ये तुम्हाला आणि मला चालायचं आहे. आमच्या पापी इच्छा घेऊन आम्हाला चालायचं नाही. आमचे सेल्फिश डिझायर्स घेऊन किंवा आमचे सिनफुल डिझायर्स घेऊन आम्हाला काय करायचं आहे, चालायचं नाही आहे. तर आम्हाला काय करायचं आहे, त्या पवित्र आत्म्यामध्ये तुम्हाला आणि मला चालायचं आहे प्रियानो. तर या गोष्टीमध्ये या ठिकाणी या वचनामध्ये 2 गोष्टींवरती आपण फोकस करणार आहोत. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे आत्म्याच्या प्रेरणेने चाला. तर आम्हाला काय करायचं आहे, आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे देहवासना पूर्ण होणार नाही. जर का आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललो तर देहवासना काय होणार आहे, पूर्ण होणार नाही. आणि म्हणून देहाच्या इच्छा काय आहेत हे आपण जाणून घेऊया.
प्रियानो, ज्यावेळेस देह असं म्हटलेलं आहे तर त्यावेळेस ते देह म्हणजे काय? पतित मानवी स्वभाव. ज्या स्वभावामध्ये पापी प्रवृत्ती आहे किंवा सेल्फिश डिझायर्स आहेत, सिनफुल टेंडन्सीज आहेत, पापी प्रवृत्ती आहे, अशा प्रकारचा हा स्वभाव जो आहे तो आमच्या देहाचा स्वभाव आहे. आणि म्हणून हे जे काही आमच्या ज्या काही देहिक इच्छा आहेत त्या तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या इच्छेपासून ते तुम्हाला आणि मला दूर करतात. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या इच्छेपासून आम्ही दूर होतो त्यावेळेस आम्ही सहजासहजी आम्ही पापामध्ये पडतो. आणि म्हणून प्रियानो, हे जे देहाची वासना आहे त्यापासून तुम्हाला आणि मला दूर राहायचं आहे. देहाच्या इच्छेला आम्ही पूर्ण करायचं नाही तर आम्ही देवाच्या इच्छेला आम्ही पूर्ण करणारे लोक असे असलं पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे, जे सांगितलेलं आहे ते आत्म्याचं सामर्थ्याविषयी या ठिकाणी बोललेलं आहे. आत्मा जो आहे, पवित्र आत्मा, तो तुम्हाला आणि मला काय करतो? सक्षम करतो. तो तुम्हाला आणि मला पॉवरफुल बनवतो, एम्पावर करतो. कशासाठी? की सर्व प्रकारच्या या मोहापासून, सर्व प्रकारच्या टेम्पटेशन्सला रेजिस्ट करण्याकरिता, सर्व प्रकारच्या मोहाला प्रतिकार देण्याकरिता पवित्र आत्मा तुमचं आणि माझं सहाय्य करतो. ज्यावेळेस आम्ही आत्म्यामध्ये चालतो त्यावेळेस तुम्ही आणि मी आपल्या स्वतःच्या शक्तीने आम्ही आत्म्यामध्ये चालत नाही तर तुम्हाला आणि मला जे आहे ते देव ती शक्ती पुरवतो. प्रियानो, देवाची जी शक्ती जी तुमच्या आणि माझ्यामध्ये जे कार्य करत आहे ती शक्ती तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्यामध्ये चालण्याकरिता ती सहाय्य आणि मदत करते. म्हणून तुम्ही आणि मी देवाला शरण जाणे फार महत्वाचं आहे प्रियानो. आणि त्या पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला आणि मला काय करणार आहे? ते तुम्हाला आणि मला या सर्व प्रकारच्या मोहापासून ते तुम्हाला आणि मला दूर राहण्यासाठी ते सक्षम असं करणार आहे. त्याचप्रमाणे आपण पुढचं जे काही वचन आहे ते वाचूया. गलती 5:17. त्या पुढच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह वासने विरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. या ठिकाणी पाऊल आम्हाला सांगत आहे की काय होत आहे की आतमध्ये, आमच्या आतमध्ये एक लढाई होत आहे. देयर इज अ बॅटल विदिन अस. आणि ही लढाई कोणामध्ये आहे? तर ही लढाई त्या पवित्र आत्म्यामध्ये आहे आणि देह वासनेमध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की जी देह वासना आहे ती आत्म्याच्या विरुद्ध आहे आणि आत्मा सुद्धा त्या देह वासनेच्या विरुद्धामध्ये आहे. आणि ही काय आहे? परस्पर विरुद्धामध्ये ती आहेत. म्हणजेच काय? या दोघांमध्ये जे आहे ते एक प्रकारचा संघर्ष आहे असं वचन सांगतं. आणि मग त्या ठिकाणी म्हटलं की जे काही तुम्ही इच्छिता, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. जे काही आम्ही करण्याची इच्छा करतो ते आमच्या हातून घडू नये. म्हणून काय आहे? हे दोघं परस्पराच्या विरुद्धामध्ये ते आहेत. म्हणजे सर्वप्रथम या ठिकाणी सुद्धा या वचनामध्ये आम्हाला दोन गोष्टी समजून येतात. पहिली गोष्ट ही आहे की त्या ठिकाणी एक प्रकारचा आत्मिक युद्ध आहे, एक आत्मिक संघर्ष चालू आहे. आणि कोणामध्ये हा संघर्ष आहे? तर आमच्या आत्म्यामध्ये आणि आमच्या देहामध्ये. तर देह आणि देहवासना आणि आत्म्यामध्ये हा संघर्ष आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये त्याला अशा प्रकारच्या संघर्षाचा अनुभव मिळतो. कारण ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन जन्म घेतो त्यावेळेस आम्ही काय करतो? आमचं पूर्वीचं जे काही जीवन आहे, पूर्वीच्या ज्या सवयी आहेत त्या सर्व आम्ही काय करतो? सोडून टाकतो. पूर्वीचं पापमय जीवन आम्ही सोडून टाकतो आणि आता आम्ही काय करतो? ख्रिस्तामध्ये ते नवीन जीवन जगायलाचा आम्ही प्रयत्न करतो. पण आता ते नवीन जीवन ख्रिस्तामध्ये जगत असताना काय होत असतं? आमच्यामध्ये नेहमी तो संघर्ष होत असतो. आत्मा आणि देह याच्यामध्ये नेहमी संघर्ष होत असतो. देह नेहमी आम्हाला काय करत असतो? मागे मागे खेचण्याचा प्रयत्न करतो.
पुन्हा पुन्हा आपल्याला त्या पूर्वीच्या जीवनाची तो आठवण करून द्यायचा प्रयत्न करतो. पुन्हा पुन्हा तो आपल्या त्या जुन्या सवयीकडे, त्या जुन्या स्वभावाकडे देह तुम्हाला आणि मला काय करत असतो, खेचत असतो. म्हणून हा जो संघर्ष आहे, आत्मिक संघर्ष, हा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तो अनुभवायस मिळतो. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ही आहे की अशा प्रकारचा संघर्ष ज्यावेळेस आपल्या आतमध्ये होत असतो त्यावेळेस आम्ही कोणाची निवड करतो हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही आणि मी नेहमीच आम्ही आत्म्याची निवड ही केली पाहिजे. कारण जर का आम्हाला या युद्धावरती जर का आम्हाला मात करायचं असेल, जर का आम्हाला या युद्धावरती जर का जिंकायचं असेल, तर तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, तुम्हाला आणि मला त्या आत्म्याची निवड करायची आहे. आणि आत्मा जे काही सांगतो, आत्मा जे काही करायलाच लावतो तेच तुम्हाला आणि मला करायचं आहे. म्हणून तुम्ही आणि मी जाणीवपूर्वक एक निर्णय घेतला पाहिजे, एक कॉन्शियस डिसिजन आम्ही हे घेतलं पाहिजे की आम्ही जे आहे ते आजपासून इथून पुढे आम्ही ते पाप आमच्या जीवनामध्ये आम्ही करणार नाही. त्या पापाला तुम्ही आणि मी रिजेक्ट केलं पाहिजे, त्याला आम्ही आपल्या जीवनामध्ये नकार दिला पाहिजे. ज्या वाईट सवयी होत्या, ज्या घाणेरडा स्वभाव जो आमचा होता त्याला आम्ही काय केलं पाहिजे, आमच्यापासून त्याला आम्ही दूर केलं पाहिजे, त्याचा नकार आमच्या जीवनामध्ये आम्ही केला पाहिजे. आणि आम्ही देवाचा मार्ग जो आहे तो तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. म्हणून आम्ही कोणाची निवड करत आहे, आत्म्याने चालण्याची निवड करत आहे की आम्ही त्या देहवासण्यामध्ये जगण्याची निवड करत आहे, हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. प्रियानो, जी काही आम्ही निवड करू, जशा प्रकारे आम्ही ती निवड करू, त्याचप्रमाणे त्याचं प्रतिफळ सुद्धा तुम्हाला आणि मला भोगावयास मिळणार आहे. पाऊल या ठिकाणी म्हणत नाही की हे दोन्ही फोर्सेस एकसारखे आहेत. तो या ठिकाणी असं म्हणत नाही की देहवासना आणि आत्मा हे इक्वल आहे, हे एक समान आहे. पण तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की पवित्र आत्मा जो आहे तो काय आहे, खूप स्ट्रॉंग आहे, तो खूप मजबूत आहे आणि त्याला कोणतीही मर्यादा नाही, कोणतीही सीमा त्या पवित्र आत्म्याला नाही आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे आहे ते आमच्या स्वतःच्या ज्ञानावरती जर का तुम्ही आणि मी अवलंबून राहिलो तर नक्कीच तुम्ही आणि मी चुकीची निवड करणार. म्हणून आम्ही आमच्या ज्ञानावरती, आमच्या बुद्धीवरती अवलंबून न राहता आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या स्वाधीन होणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या स्वाधीन स्वतःला करतो, त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालण्याचा ज्या वेळेस आम्ही निर्णय घेतो, त्याच वेळेस ती बरोबरची निवड, ते राईट चॉईस तुम्हाला आणि मला करण्याची संधी तुम्हाला आणि मला मिळते. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 9, रोमन्स 8:9, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. हालेलुया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आमच्यामध्ये जर का देवाचा आत्मा आहे तर काय करणार, आम्ही त्या आत्म्याच्या अधीन होणार. पण जर का आमच्यामध्ये देवाचा आत्मा नाही तर आम्ही आत्म्याच्या अधीनता सोडून देणार आणि आम्ही काय होणार, देहाच्या अधीन असं होणार. म्हणून जर का तुमच्या आणि माझ्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही आणि मी त्या पवित्र आत्म्याच्या स्वाधीन होणं फार महत्वाचं आहे. तर या दोन गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, या 17व्या वचनामधून शिकायला मिळतात. त्या हे की नेहमी आमच्या आतमध्ये एक आत्मिक युद्ध होत आहे, आत्म्यामध्ये आणि देहवासनेमध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे की निवड तुम्हाला आणि मला करायची आहे. तर नेहमी तुम्ही आणि मी या संघर्षामध्ये तुम्ही आणि मी नेहमी आत्म्याची निवड करणं हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की या गलतीकरास 5वा अध्याय आणि वचन 22 ते 23 मध्ये आत्म्यांच्या फळांविषयी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे. तर हे वचन 22 मी वाचते, 22 आणि 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे, अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. तर हे जे आत्म्याची 9 फळं या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे.
आणि ही 9 फळं जी आहेत आत्म्याची, ही देहाच्या विरुद्धामध्ये आहेत. देहाची कृत्य जे आहे ते गलाती 5:19 ते 21 मध्ये लिहिण्यात आलेली आहेत. देहाची कर्मे तर उघड आहेत, वचन 19, गलेशियन्स चॅप्टर 5 वर्स 19 to 21. त्याच्यामध्ये ऍक्ट्स ऑफ द फ्लेश म्हणजे देहाच्या कर्मे जी आहेत ती त्या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटपुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया. या ठिकाणी जे देहाची कर्म जे लिहिलेले आहेत त्याच्याद्वारे काय होणार आहे तर असं म्हटलेलं आहे की ही जी कर्म करणारे जे लोक आहेत त्यांना काय होणार आहे, देवाच्या राज्याचे वतन जे आहे ते मिळणार नाही. म्हणजे हा त्या देहाच्या कर्मांचा परिणाम आहे. म्हणून आम्ही कोणाची निवड करतो, कोणत्या गोष्टीची निवड करतो हे फार महत्वाचं आहे. जर का आम्ही ह्या देहाच्या कर्मांची जर निवड आम्ही केली तर आमचा शेवट कुठे होणार आहे, आमचा शेवट नरकामध्ये होणार आहे. कारण पवित्र शास्त्र हे क्लिअरली तुम्हाला आणि मला स्पष्टपणे सांगतं की आम्हाला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही जर आम्ही अशा प्रकारचे देहाची कर्म ही आम्ही करू. आमच्या प्रत्येकामध्ये जे आहे ते दुष्ट स्वभाव आहे, आमच्या प्रत्येकामध्ये काही दुष्ट इच्छा असतात. पण जर का आम्ही त्या पवित्र आत्म्याला जर का आम्ही फॉलो केलो, जर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जर का तुम्ही आणि आम्ही जर का चाललो तर तुम्हाला आणि मला निर्णय घेण्याची संधी पवित्र आत्मा देतो की कोणत्या गोष्टीची तुम्ही आणि मी निवड करायची, कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही सोडून टाकाव्या. जर का अशा प्रकारची देहाची कर्मे जर का आमच्या जीवनामध्ये असतील तर तो पवित्र आत्मा तुमचं आणि माझं सहाय्य करणार आहे त्यापासून दूर होण्याकरिता. पवित्र आत्मा जे आहे ते तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये नको असणाऱ्या गोष्टींना आम्ही वधस्तंभावरती टांगून देण्याकरिता तो तुमचं आणि माझं काय करणार आहे, सहाय्य करणार आहे. म्हणून अशा प्रकारची जर कर्म आमच्या जीवनामध्ये असतील, अशा प्रकारच्या पापांमध्ये जर का आम्ही गुंतलो असेल तर ते ताबडतोब तुम्ही आणि मी त्यासाठी पश्चाताप करून ती कर्मे जी आहेत ती आम्ही करायचं सोडून दिलं पाहिजे. जे कोणी अशा प्रकारची कर्म करतात ना त्यांना पवित्र आत्म्याचं दानच मिळालेलं नाहीये आणि म्हणून ते अशा प्रकारची कर्म ते करतात किंवा खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन जे आहे ते परिवर्तित झालेलं नाहीये. जर का तुमच्या आतमध्ये जर का पवित्र आत्मा आहे, जर तुमच्या आतमध्ये जर देव आहे, पवित्र आत्मा जर का वस्ती करतो तर तुमचं नक्कीच जीवन जे आहे ते परिवर्तित झालेलं जीवन असं असणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन जीवन आम्हाला मिळतं त्यावेळेस त्या नवीन जीवनामध्ये चालण्याकरिता पवित्र आत्माच तुमचा आणि माझं तो सहाय्य करतो. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की ही जी आत्म्याची फळं आहेत ती त्या देहाच्या विरुद्धामध्ये असणारी ती फळं आहेत. पण ही जी आत्म्याची फळं आहेत ना ही फार सुंदर असे ते क्वालिटीज आहेत. आणि जे काही 9 फळं लिहिलेले आहेत ना ते सर्व 9 फळांचे जे गुणधर्म आहेत ते तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये पाहायला मिळतात. आणि ख्रिस्तामधले जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म तुमच्या आणि माझ्यामध्ये असावेत ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेस आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालतो, त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ज्या वेळेस आम्ही चालतो तर ही 9 पवित्र आत्म्याची फळं जी आहेत ते तुम्हाला आणि मला प्राप्त होऊन जातात. ती फळं तुमच्या आणि माझ्यामध्ये ती वाढू लागतात. आणि ज्या वेळेस ती तुमच्या आणि माझ्यामध्ये वाढू लागतात त्यावेळेस आमच्यामध्ये ते ख्रिस्ताचे जे गुणधर्म आहेत तेच तुमच्या आणि माझ्यामध्ये ते दिसून येतात. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, त्या ख्रिस्ताला अधिक आणि अधिक जाणून घ्यायचं आहे. त्या ख्रिस्तावरती अधिक आणि अधिक प्रीती आम्हाला करायची आहे.
ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेलं आहे याची नेहमी तुम्ही आणि मी आठवण केली पाहिजे आणि त्याचं आम्ही अनुकरण हे केलं पाहिजे. त्या ख्रिस्ताला आम्ही इमिटेट केलं पाहिजे आणि मगच ही आत्म्याची फळं जी आहेत ते तुमच्या आणि माझ्या जीवनामधून ती दिसून येतील. तर प्रियानो, ही आत्म्याची फळं जी आहेत ते मिळण्याकरिता आम्हाला काय करायचं आहे? आत्मिक जीवन तुम्हाला आणि मला जगायचं आहे. त्या आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हाला आणि मला चालायचं आहे. चौथी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की चौथी गोष्ट जी आहे ती गलती 5:24 आणि 25 या ठिकाणी लिहिलेले आहे. ते वचन आम्हाला आत्म्याने जगण्यास शिकवतं. ते म्हणतात आत्म्याने जगा. गलती 5:24 आणि 25 आपण वाचूया. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. हालेलुया. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, जे लोक आता ख्रिस्ताचे लोक बनलेले आहेत, त्यांनी काय करावं? आपला देह स्वभाव जो आहे त्यांनी काय केलेला आहे? त्या वधस्तंभावरती त्यांनी तो खिळला आहे. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो, ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा घेतो आणि एक आज्ञापालनाचे जीवन जगण्याचा ज्यावेळेस आम्ही निर्णय करतो, त्यावेळेस आम्ही आमचा देह स्वभाव त्या वधस्तंभावरती आम्ही तो खिळतो आणि मग आम्ही काय करत आहे? आम्ही आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो आणि आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालतो. हालेलुया. तर आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही जगतो. प्रथम आम्ही काय करतो? त्या देहाला आम्ही वधस्तंभावरती आम्ही खिळतो. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतो, आम्ही त्याच्या पाठीमागे चालण्याचा ज्यावेळेस आम्ही निर्णय घेतो, त्यावेळेस जे आहे आमच्या सर्व जुन्या पापमय स्वभावाला किंवा जुन्या पापमय सवयांना, त्या पापी मार्गांना आम्ही काय करतो? त्याला आम्ही वधस्तंभावरती खिळतो. त्याचा आम्ही काय करतो? सर्वपणे आम्ही पूर्णपणे त्याचा आम्ही नाश असा करतो आणि त्यानंतर आम्ही आमचं संपूर्ण जीवन जे आहे ते परमेश्वराला आम्ही ते समर्पित करतो. एक सरेंडर्ड लाईफ त्या ख्रिस्तासाठी जगण्याचा आम्ही निर्णय करतो आणि ज्यावेळेस एक समर्पित जीवन आम्ही जगण्याचा निर्णय करतो आणि त्या प्रभूमध्ये आम्ही चालतो, त्या प्रभूचं अनुकरण करत आम्ही ज्यावेळेस चालतो, त्यावेळेस एक ट्रान्सफॉर्मेशनल चेंज, एक परिवर्तित करणारा जे काही बदल आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडतो. आणि जर का आम्ही ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, तर सर्व प्रकारच्या पापाला, सर्व प्रकारच्या पापी स्वभावाला त्या वधस्तंभावरती खिळणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून ख्रिस्ती या नात्याने तुम्ही आणि मी जे आहे ते असं नाही आहे की आम्ही आता ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे तर आम्ही कधीही पापामध्ये पडत नाही आहे. आम्ही पापामध्ये पडू शकतो, पण आम्हाला काय झालेलं आहे? पापाची जी सत्ता आहे किंवा जे पापाचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्या आणि माझ्यावरती ते कार्य करणार नाही. आणि म्हणून प्रियानो, आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही आमच्या स्वतःचा कंट्रोल जो आहे, स्वतःच्या जीवनाचं नियंत्रण आम्ही देवाच्या परमेश्वराच्या हातामध्ये ते देणं गरजेचं आहे. आणि रोज जे आहे त्या देहाला आम्ही वधस्तंभावरती खिळणं हे गरजेचं आहे प्रियानो. आणि रोज आम्हाला क्षणोक्षणी काय करायचं आहे? त्या पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. कारण पवित्र आत्माच तुम्हाला आणि मला या सर्व प्रकारच्या देह स्वभावावरती मात करण्याकरिता, त्याच्यावरती विजय प्राप्त करण्याकरिता तो तुमचं आणि माझं सहाय्य करणार आहे. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? 25व्या वचनामध्ये, आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आत्म्याच्या प्रेरणेनेच चालण्याकरिता आम्हाला सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय? की त्या पवित्र आत्म्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही आणि मी चाललं पाहिजे. आमचं जीवन जे आहे ते पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली असणं गरजेचं आहे.
म्हणजे पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या समोर असला पाहिजे. तो जसा तुम्हाला आणि मला चालवतो तसं तुम्ही आणि मी चाललं पाहिजे. त्याच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्या प्रभावाखाली, त्याच्या नेतृत्वाखाली तुम्हाला आणि मला चालायचं आहे. आणि याचा अर्थ काय आहे? या सर्व गोष्टीमध्ये काय इन्व्हॉल्व्ड आहे? तर या सर्व गोष्टीमध्ये रोजची प्रार्थना आहे. रोज तुम्ही आणि मी प्रार्थना केली पाहिजे. देवाचं वचन जे आहे ते नियमितपणे तुम्ही आणि मी रोज वाचलं पाहिजे. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला काय सांगतो, तो तुम्हाला आणि मला काय प्रॉम्प्ट करत आहे, ते नेहमी आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण पवित्र आत्मा जो आहे तो अगदी जेंटल असं स्पिरिट आहे, ते सौम्य असा तो आत्मा आहे. आणि तो बोलत असताना, तो प्रॉम्प्टिंग करत असताना सुद्धा अगदी सॉफ्ट जेंटल व्हॉइसमध्ये, अगदी अशा निर्मळ आवाजामध्ये तो तुमच्या आणि माझ्याशी तो बोलतो. आणि त्याच्या आवाजाला तुम्ही आणि मी सेन्सिटिव्ह असणं फार गरजेचं आहे. त्याचा आवाज तुम्ही आणि मी ओळखून आम्ही त्याच्या इच्छानुसार, त्याच्या प्रेरणेने तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, हे जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या जीवनाचं प्रत्येक क्षेत्र आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या ताब्यामध्ये देणं गरजेचं आहे. मग ते भावनिक क्षेत्र असू दे, ते शारीरिक क्षेत्र असू दे, किंवा सामाजिक क्षेत्र असू दे, बौद्धिक क्षेत्र असू दे, किंवा व्यावसायिक क्षेत्र असू दे, सर्व प्रकारच्या क्षेत्राचं नियंत्रण जे आहे ते आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. आणि पाऊल काय म्हणतो की आमचं तारण झालेलं आहे आणि म्हणूनच आम्हाला अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे. म्हणून तो म्हणतो की जे ख्रिस्ताचे लोक आहेत, म्हणजे ज्यांचं ख्रिस्तामुळे तारण झालेलं आहे, त्यांनी अशा प्रकारचं समर्पित जीवन जगणं गरजेचं आहे. त्यांनी अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगणं हे गरजेचं आहे. कारण पवित्र आत्माच तुम्हाला आणि मला ते नवीन जीवन जगण्यासाठी, पवित्र आत्माच एक स्रोत आहे. आणि तोच पवित्र आत्मा जो आहे ते तुमचं आणि माझं नेतृत्व करतो. तो तुम्हाला आणि मला जे आहे ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गावरती, त्या नीतीच्या मार्गावरती चालण्याकरिता तो तुमचं आणि माझं सहाय्य करतो. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही कोणालाही किंवा कोणत्याही गोष्टीला तुमचं जे मूल्य आहे किंवा तुमचे जे स्टँडर्ड आहे प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रामधलं, ते इतरांना ठरवायला देऊ नका. इतरांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही चालू नका. जर कोणी म्हटलं की हे कर, मग ते करू नका. जर कोणी म्हटलं ते कर, तर ते करू नका. जर का तुम्हाला माहिती आहे की त्या गोष्टी देह स्वभावाच्या आहेत किंवा त्या गोष्टी ज्या आहेत ते देहाची कृत्य आहेत, तर ते बिलकुल आम्ही करायचं नाही आहे. आम्हाला काय करायचं आहे, त्या पवित्र आत्म्याकडे आम्हाला पाहायचं आहे. त्या पवित्र आत्म्याचं आम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे. आणि त्या पवित्र आत्म्याला ठरवू द्या आम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही. कारण आम्ही ज्या वेळेस त्या पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहतो, तोच पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला राईट चॉईस करण्यासाठी, योग्य निवड करण्याकरिता तो तुमचं आणि माझं सहाय्य करतो. आणि म्हणून या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्ही आणि मी चालत असताना, तुम्ही आणि मी या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालूया. आपण एक कमिटेड लाईफ जगूया, एक वचनबद्धता जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. देवावर अवलंबून जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या इच्छानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि जर का आपण असं केलं तर ते पवित्र आत्मा नक्कीच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक परिवर्तन तो घडवून आणणार आहे. आणि एका अशा मार्गावरती तो तुम्हाला आणि मला चालवणार आहे, ज्या मार्गावरती जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी मोकळीकता आहे, पूर्ण आझादी, खरी आझादी, ट्रू फ्रीडम ज्याला म्हणतो, ते आपल्याला त्या मार्गावरती ते भेटणार आहे. आणि इथून पुढे तुम्ही आणि मी कधीच आपण त्या पापी स्वभावाचे गुलाम असणार नाही. आपण त्या देह स्वभावाचे गुलाम असणार नाही. तर ते पवित्र आत्मा जे आहे ते तुम्हाला आणि मला सक्षम करणार आहे प्रभूमध्ये चालण्याकरिता. पवित्र आत्मा जो आहे तो देवाला ज्या गोष्टी संतोषविणाऱ्या आहेत त्याच गोष्टी करण्याकरिता तो तुमचं आणि माझं काय करणार आहे, सहाय्य करणार आहे. तर या आपण त्या देवाकडे आपण आज प्रार्थना करूया. प्रथम आपण देवाला धन्यवाद देऊया की देवाने या सुंदर अशा वचनाच्या द्वारे परमेश्वर तुमच्या आणि माझ्याशी तो बोललेला आहे. आणि आपण देवाला सांगूया की परमेश्वरा, तू मला शक्ती दे, तू माझं मार्गदर्शन कर, जेणेकरून मी त्या
पवित्र आत्म्यामध्ये मी चालावं याकरिता. आणि एवढंच नव्हे तर ते पवित्र आत्म्याची जी फळं आहेत ती आमच्या ठाई ती प्रकट होऊ देत, जेणेकरून ख्रिस्ताची प्रीती आणि ख्रिस्ताची कृपा आमच्या जीवनामधून इतरांना दिसू दे. यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया. तर या आपण सर्वजण आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ. स्वर्गातील नीतिमान जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझं मनापासून आभार आणि उपकार मानतो यासाठी की प्रभू तू आज आमच्याशी तुझ्या पवित्र वचनामधून तू बोललेला आहेस. आणि प्रभू तू पुन्हा एकदा आम्हाला प्रभू आत्म्यामध्ये चालण्याचं काय महत्त्व आहे हे तू समजावून देऊ केलेलं आहेस. त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. प्रभू मी प्रार्थना करते की आत्म्यामध्ये चालण्याकरिता प्रभू जो काही निर्णय आम्ही घेतलेला आहे तो निर्णय घेण्याकरिता प्रभू लागणारी जी काही शक्ती आहे, लागणारं जे काही मार्गदर्शन आहे ते तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला पुरव अशी मी तुला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. जर का आमच्यामध्ये अजून देखील प्रभू तो दैहिक स्वभाव असेल तर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो दैहिक स्वभाव, ते दैहिक कर्मे आमच्या जीवनामधून प्रभू या क्षणाला तू ते काढून टाक. तू आम्हाला पुन्हा एक वार येशूच्या रक्ताने धुवून शुद्ध आणि पवित्र असं कर बापा. आणि प्रभू परमेश्वरा, ते पवित्र आत्म्याची जे फळं आहेत, जे पवित्र आत्म्याचे जे गुणधर्म आहेत ते आमच्या जीवनामध्ये ते दिसून येऊ देत. याकरिता प्रभू ते तू सहाय्य कर, मदत कर अशी मी तुला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. देवाची प्रीती आणि प्रभू तुझी कृपा आमच्या जीवनामधून प्रभू इतरांना प्रगट व्हावी याकरिता प्रभू तू सहाय्य कर अशी मी तुला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. आम्ही नेहमी स्वतःला त्या पवित्र आत्म्याच्या अधीन करावं, त्याच्या स्वाधीन आम्ही व्हावं आणि पवित्र जीवन जगावं याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आमेन.